हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, म्हणजेच तुम्हाला अशाच नवनवीन स्टोरीज आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. चला तर मग आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात. धीरज, आज तू शिवांशीला घेऊन तिच्या घरी जायचं आहे, गीताई बोलतात. आणि इथे टेन्शनमध्ये शिवांशी गीताईकडे बघते. तिला जायचं असेल तर जाईल ती, मला का सांगत आहेस? मला वेळ नाही आहे, ऑफिसमध्ये खूप वर्क पेंडिंग आहे माझं, धीरज म्हणतो. धीरज, तिथे तुम्ही दोघांनी पण जायचं आहे, लग्नानंतर पाठवणीसाठी जावं लागतं, गीताई म्हणतात. पण मला वेळ नाही आहे. आणि हे कोणाला विचारून केलं तुम्ही? धीरज, इथे तशी रीत आहे आपली, जाऊन लगेच या, एका दिवसाने काही होणार नाही. प्रीती पण काकी, अगं, धीरज बोलत असतो की जाऊन ये. धीरजचे वडील महेंद्र राजपूत बोलतात. आता त्याच्याकडे पर्याय नसतो. ठीक आहे, मी बाहेर वाट बघतोय, बोलून धीरज बाहेर निघून जातो. त्याला राग खूप आलेला असतो, पण घरच्यांना तो जास्त काही बोलू शकत नव्हता. शिवांशी, जा पटकन, त्याचा मूड बिघडला तर नाही म्हणेल, त्याच्या आधी जा, गीताई म्हणते. तशी ती मान हलवत बाहेर जाते. मूड बिघडला तर? त्यांचा मूड आधीच बिघडला आहे. बाहेर जाताना कसे रागात बघत होते. आता कारमध्ये मला काय काय ऐकावं लागेल काय माहिती. शिवांशी मनात विचार करत बाहेर जाते. ती बाहेर येऊन बघते तर धीरज कारला टेकून मोबाईलवर काहीतरी करत असतो. ती जाऊन त्याच्या बाजूला उभी राहते. तिच्या बांगड्यांच्या किणकिणीने धीरजला ती आलेली कळते. तसा धीरज डोअर ओपन करून ड्रायव्हिंग सीटवर बसतो. मग शिवांशी काही न बोलता हुसकून बाजूला जाऊन बसते. ती कारमध्ये बसल्यावर धीरज कार स्टार्ट करतो आणि गेटच्या बाहेर नेऊन थांबवतो. कार का थांबली म्हणून शिवांशी त्याच्याकडे बघते, तसा तो पण तिच्याकडे बघतो. आपल्या घराचा पत्ता सांगायचं कष्ट घ्याल का, धीरज म्हणतो. तसं तिला आठवतं की तिने त्याला ॲड्रेस सांगितलाच नव्हता. तशी शिवांशी लगेच पत्ता सांगते आणि तो कार स्टार्ट करून तिने सांगितलेल्या पत्त्यावर कार नेतो. कारमध्येच तो गुरुला कॉल करून ऑफिसला लेट होईल म्हणून सगळ्या मीटिंग 3च्या पुढे पोस्टपोन करायला सांगतो आणि त्याच्याकडून कामाचा आढावा घेतो. हे करत असतानाच 2-3 वेळा गुरुवर ओरडतो. त्यांचं ओरडणं ऐकून ती मात्र घाबरलेली असते. थोड्याच वेळात त्याची कार तिच्या घराजवळ पोहोचते. तो कार पार्क करून खाली उतरणार असतोच तेवढ्यात शिवांशी त्याचा हात पकडते. तसा तो गोंधळून एक नजर त्या हाताकडे तर एक नजर तिच्याकडे बघतो. पण तिने काम केलं हे त्याला कळतं. तसा तो रागात नजर रोखून तिच्याकडे बघतो. आपली चूक लक्षात येताच शिवांशी लगेचच हात बाजूला करते. सॉरी, ते चुकून झालं, म्हणजे खरं तर मी तुम्हाला आवाज देणार होते, पण त्याआधीच तुम्ही कारचं डोअर उघडलं म्हणून. मग शिवांशी म्हणते. काय आहे, धीरज वैतागत ते म्हणतो. मी काल तुम्हाला सांगितलेली अट लक्षात आहे ना? शिवांशी, हो आहे लक्षात. चांगलंच वागेन तुझ्याबरोबर, तुझ्या घरच्यांसमोर तरी, असं बोलून तो चेहऱ्यावर मास्क चढवतो आणि बाहेर उतरवतो. धीरज टॉपचा बिझनेसमन असतो, त्यामुळे त्याला खूप लोक ओळखत असतात. न्यूजपेपरमध्ये सारखा झळकत असतो तो. त्यात त्याचं लग्न झालंय हे सगळ्यांना माहिती असतं, पण कोणाबरोबर हे कोणाला माहिती नसतं आणि ते कळू द्यायचंही नसतं, असं ठरवलं जातं. बोलून शिवांशी दुसऱ्या बाजूने खाली उतरते. शिवांशीचं घर जास्त मोठं नव्हतं. त्यांच्या स्वतःच्या जागेवर बांधलेलं एक छोटं घर होतं, ज्यामध्ये ते चौघं एकत्र राहत होते. त्यांच्या आजूबाजूला बरीच घरं होती. एक प्रकारे ती छोटी आळीच म्हणता येईल. धीरज कारमधून बाहेर येतो, पण आजूबाजूला असलेल्या घरांमुळे त्याला शिवांशीचं घर ओळखता येत नाही. पण तो जागेवरच थांबतो आणि मागे वळून शिवांशीकडे पाहतो. तेव्हा शिवांशी त्याला क्रॉस करून पुढे जाते. मग तो सुद्धा डोळे गोल फिरवतो. ओ हॅलो, धीरज म्हणतो. काय झालं, शिवांशी थांबून मागे वळत विचारते. मला कोणाच्या मागे चालायला आवडत नाही, धीरज बोलतो.
त्याच्या बोलण्याचा अर्थ शिवांशीला कळतो आणि ती तशीच हसत त्याच्या जवळ येते. चला आता, धीरज म्हणतो. ती चालू लागते आणि धीरज तिच्यासोबतच चालायला लागतो. त्यांच्या घराच्या आजूबाजूची सगळी लोक बाहेर येऊन बघत होती नक्की कोण आलंय ते. आणि जेव्हा ते शिवांशीला पाहतात तेव्हा आपल्या घरातल्यांना सांगायला धावतात. मग तसे बाहेर येतात. सगळ्यांना फक्त शिवांशीचा नवरा कोण आहे ते बघायचं असतं. शिवांशीचं झालेलं अचानक लग्न आणि कोणाला माहीत नसलेला तिचा नवरा, त्यामुळं लोक आपापल्याला तर्क लावत होते. कोणी म्हणायचं तिचं लफडं असेल म्हणून लग्न केलं, कोणी म्हणायचं घरच्यांनी जबरदस्ती केली म्हणून सगळ्यांना आज शिवांशीच्या नवऱ्याला बघायची उत्सुकता होतीच. सगळे बाहेर येऊन त्याला बघत होते, पण त्याच्या चेहऱ्यावर असलेल्या मास्कमुळे कोणालाही तो ओळखता येत नव्हता. पण त्याच्या व्यक्तिमत्वावरून मात्र तो कुणीतरी मोठा माणूस असावा असं वाटत होतं. खरं तर तो तसाच होता, सगळ्यांवर लगेच प्रभाव पाडणारा. तिथल्या सगळ्या मुली त्याचा चेहरा न पाहताही त्याच्यावर घायल झाल्या होत्या. त्याच्या गाडीकडे, हातातल्या महागड्या घड्याळाकडे, ब्रँडेड शूजकडे, मोबाईलकडे पाहून सगळ्यांना खात्री पटली होती की हा खूप श्रीमंत आहे आणि हा एवढा चांगला रुबाबदार, डॅशिंग आणि पैसेवाला मुलगा शिवांशीला मिळाला म्हणून सगळ्या मुली जळत होत्या. सगळ्यांच्या त्याच्यावर रोखलेल्या नजरांकडे पाहून तो पुरता वैतागला होता. सगळे घरातून बाहेर येऊन अंगणात उभे राहून त्याला बघत होते. काय आहे हे? इथल्या लोकांनी कधी माणसांना पाहिलं नाही का? धीरज वैतागतच म्हणतो. आता शिवांशी जरी काय बोलणार, ती इथल्या सगळ्यांना चांगलीच ओळखत होती. ते सगळे कशासाठी बाहेर आलेत ते तिला माहिती होतं. मी काय बोलतो आहे? धीरज म्हणतो. माझं लग्न इतक्यात झालं म्हणून माझा नवरा कोण आहे ते बघायला बाहेर थांबले आहेत. चल लवकर, समोरचं घर आहे माझं. असं बोलून शिवांशी मोठमोठ्या पावलांनी चालू लागते. मग धीरज पण तिच्याबरोबर स्पीड वाढवून चालतो. इथल्या लोकांना दुसरं काही काम नाही का? धीरज म्हणतो. मला नाही माहिती. असं बोलून गेट उघडून ती आतमध्ये शिरते आणि तिच्या मागे धीरज पण. शिवांशीच्या घरातले दारातच उभे होते. त्यांना आलेलं बघून शिवांशीची आई आणि वडील लगेचच पुढे होतात. धीरजचं स्वागत करून ते त्या दोघांना घेऊन आत जातात. आतमध्ये चार्ली, आरुषी आणि नेहा आधीच त्यांची वाट बघत बसलेले असतात. चार्लीला इथे बघून धीरजला थोडा राग येतो, पण तो शांत बसतो. निर्मला आणि प्रताप धीरज आणि शिवांशीला घरात घेऊन जातात. त्या दोघांना सोफ्यावर बसायला सांगून निर्मला त्यांच्यासाठी पाणी घेऊन येतात. तुम्ही बसा, मी नाश्त्याचं बघते, बोलून निर्मला नाश्ता बनवायला जातात. नेहा आणि आरुषीसुद्धा शिवांशीला घेऊन तिथेच बाजूला जातात. धीरजबरोबर चार्ली आणि प्रतापसुद्धा असतात. चार्लीला धीरजबरोबर बोलायची अजिबात इच्छा नव्हती, पण शेवटी कितीही झालं तरी मित्र होता त्याचा. धीरज, हे शिवांशीचे वडील आहेत, म्हणजे तुला माहीत असेलच, पण लग्न एवढ्या गडबडीत झालं ना, त्यामुळे तुमची नीट ओळखही झाली नाही. त्या दिवशी पूजेला पण ते आले होते आणि लगेचच गेले. चार्ली म्हणतो. हॅलो अंकल. धीरज नम्रपणे बोलतो. हॅलो बेटा. हे सगळं एवढ्या लवकर झालं त्यामुळे आपली नीट भेट झालीच नाही. तुझ्याबद्दल खूप ऐकलं आहे मी, प्रताप म्हणतात. शेवटचं वाक्य कोणत्या अर्थानं बोलले हे धीरजला कळलंच नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावर स्मित असतं, म्हणजे धीरज गोंधळूनच. अरे, तुझ्या कामाबद्दल, स्वतःच्या कर्तृत्वावर बिझनेस उभा केलाच, माहिती आहे मला, म्हणून म्हणालो, प्रताप म्हणतात. ओ थँक्यू, धीरज म्हणतो. ही माझी आत्या, म्हणजे शिवांशीची आई. निर्मला नाश्त्यासाठी पोहे घेऊन येतात तेव्हा चार्ली म्हणतो. हॅलो आंटी, धीरज बोलतो. हॅलो बेटा, निर्मला म्हणते. थँक्यू आंटी, पण आम्ही नाश्ता करूनच घरातून निघालोय. धीरज. हो का, बरं, हा चहा तरी घे मग. अगं आत्या, तो चहा घेत नाही, त्याला ब्लॅक टी लागते. चार्ली पोह्याची प्लेट घेत म्हणतो. हो का, सॉरी, मला माहीत नव्हतं, पण ब्लॅक टी नाही बनवता येत मला. कॉफी करू का?
निर्मला म्हणते, नाही आंटी, काही गरज नाही आहे. धीरज म्हणतो स्मित करत. बरं ठीक आहे, मग तुझ्यासाठी दुसरं काही आणू का? निर्मला विचारते. अगं विचारते काय आहेस तू? दुसरं घेऊन ये. प्रताप म्हणतो, नाही खरंच काही नको. धीरज म्हणतो, अगं आत्या काही खाणार नाही आहे तो. डाएटचं जेवण असतं त्याचं. चार्ली, आंटी खरंच काही नको. धीरज म्हणतो, ठीक आहे, पण आता आलाच आहेस तर जेवण करून जा. निर्मला म्हणते. धीरज काही बोलेल तोपर्यंतच त्या म्हणतात, आता नको बोलू नकोस. पहिल्यांदा आलास घरी आणि आजच्या दिवस डाएटला सुट्टी दे प्लीज. ते एवढ्या हक्काने बोलतात की धीरजला नकार देताच येत नाही. का माहीत नाही, पण त्याला त्यांच्यामध्ये त्याची शिवानी मॉम दिसते. निर्मलामध्ये त्याला त्याची आई दिसते. बरं ठीक आहे, पण प्लीज जास्त ऑइली आणि मसालेदार नको आहे. शेवटी धीरज होकार देतो. पण तिथे पण त्याचं डाएट असतंच. ठीक आहे, तू नको काळजी करू, मी सगळं बघते. निर्मला किचनमध्ये जात म्हणतात, आरुषी, नेहा, मला मदतीला या. निर्मला किचनमधून आवाज देतात तशा त्या दोघी आणि शिवांशी पण मागे जातात. या दोघांचे बोलणे बाजूला बसलेला धीरज ऐकत होता. तो प्रताप यांच्याबरोबर बोलत असतो, पण तेवढ्यात त्यांना कॉल येतो म्हणून ते बाहेर जातात. शिवांशी, तू बाहेर जाऊन बस, आम्ही बघतो जेवणाचं. निर्मला म्हणते, आई असू दे, मी करते ना मदत. शिवांशी, नाही नको, जाऊन बस बाहेर, आम्ही बघतो. सगळ्याच तिला बाहेर पाठवत बोलतात. त्यामुळे मग ती पण बाहेर येऊन त्यांच्याजवळ बसते. काकी, अजून पोहे असेल तर दे ना. चार्ली म्हणतो. चार्ली, तू मगाशीच नाश्ता केला आहेस, त्यात एक प्लेट पोहे खाल्ले तरी अजून हवे आहेत का? प्रताप म्हणतो, काही काय मामा, मी कधी नाश्ता केला? आता तर पोहे खाल्ले आहेत मी. चार्ली, किती खोटं बोलत आहेस तू? मगाशी आल्या आल्या भूक लागली आहे म्हणून गरम गरम शिरा खाल्ला होता ना? निर्मला, नाही ग आत्या, ते मी जास्त नाही खाल्ला. चार्ली म्हणतो, आरुषी, हा बघ, माझे काही ऐके ना, आता तूच सांग बाई याला. निर्मला म्हणते, चार्ली, काही भेटणार नाही तुला आता सरळ लंच करायचा, कळलं? आरुषी हातात उलथाने घेऊन बाहेर येत बोलती, हो ठीक आहे, नाही काही खात, पण तू मला मारायच्या तयारीत का आहेस मग? शिवांशी, तुझी मैत्रीण बघ ना, मला मारायला कशी आली आहे. चार्ली म्हणतो, चार्ली, काही काय बोलत आहेस? मी भाजी करता करता बाहेर आली आहे म्हणून हातात आहे हे, कळलं? उगाच सगळ्यांसमोर काही बोलू नकोस. आरुषी त्याच्यावर डोळे मोठे करत किचनमध्ये जाते. त्याचनंतर, भाई, तू पण का तिला त्रास देतोस? शिवांशी त्याच्या बाजूलाच बसली असते आणि त्याच्या दंडावर मारत बोलती, अरे असंच ग, तिला चिडवलं की तिचा तो लाल झालेला नाकाचा शेंडा बघून मज्जा येते ग. चार्ली म्हणतो, हो का? जर तिने हे ऐकलं ना तर तुझ्या हातावर चटके नक्की बसतील. शिवांशी म्हणते, एक गप्प ग, तिला काही बोलू नको. आधीच तुझं असं अचानक लग्न लावल्यामुळे रागावली होती, आत्ता कुठे शांत झाली आहे. तुला नाही माहिती, तिला मनवण्यासाठी मला काय काय करायला लागलं ते. एक चॉकलेटवर मानत नाही ती. घाम पुसत बोलतो चार्ली. खोटा कपाळा बच्चा. भाई, तू सारखा तिला त्रास दिल्यावर ती का बरं एका चॉकलेटवर शांत होईल? तुला पण असंच पाहिजे. शिवांशी म्हणते. या दोघांचे बोलणे बाजूला बसलेला धीरज ऐकत होता. तो प्रताप यांच्याबरोबर बोलत असतो, पण तेवढ्यात त्यांना कॉल येतो म्हणून ते बाहेर जातात. म्हणून धीरज त्याचा फोन काढून बसला असतो, पण त्याला यांचे बोलणे बरोबर ऐकू येत असते. ओ, म्हणजे ही चार्लीची गर्लफ्रेंड आहे तर, आणि ही या शिवांशीची पण मैत्रीण आहे वाटते. हिच्याबरोबर राहून तिला पटवलं असेल, पण तशी ती जरा रागीट वाटते. पण याला पण असंच पाहिजे, तसं या भाऊ बहिणीचे जास्त पटते वाटते, धीरज मनात बोलतो. या दोघांचे चालू असते. धीरज आपला गप्प बसलेला असतो, पण आता एकटे बसून त्याला कंटाळा आला असतो. त्यात कुठे जाता पण येत नाहीये, आणि ही दोघं पण त्याच्याकडे लक्ष देत नव्हती. आणि मग धीरज जरा घसा घाकरतच बोलतो,
तसं या दोघांचं पण त्याच्याकडे लक्ष जातं. पण थोडा वेळच आणि परत त्यांच्या गप्पा चालू होत्यात. त्यांनी इग्नोर केल्यामुळे धीरजला राग येतो आणि तो परत तसंच करतो. तसं परत दोघं त्याच्याकडे बघतात. मी पाणी घेऊन येते तुमच्यासाठी. असं शिवांशीला वाटतं की त्याला ठसका लागला आहे, म्हणून ती लगेचच उठते. तसा धीरज तिचा हात पकडून तिला खाली बसवतो. त्याला पाणी नको असतं, त्याला बोर होतोय आणि तो स्वतःहून काही म्हणणार नाही म्हणून त्याची नाटकं चालू असतात. तर पार्टी असं तो बोलतो. तशी शिवांशी गोंधळून त्याच्याकडे बघते. असं काही नाही आहे, मला खरंच ठसका लागला होता, धीरज म्हणतो. तशी शिवांशी लगेचच पाणी आणायला जाते. ती जाताच धीरज चार्लीला खुन्नस देतो. मग चार्ली पण धीरजला खुन्नस देतो. बरं झाली तुझी गर्लफ्रेंड रागीट आहे, बरोबर तुला लाईनीवर आणेल, बरोबर तिला घाबरतोस तू, असंच पाहिजे तुला, जास्त बोलू नकोस, मी नाही घाबरत तिला. आता इथे धीरज म्हणतो, हो का, बोलू का तिला मग बाहेर, तू गप्प बस, तुला मधूनच का होतंय. चार्ली म्हणतो, आत्ता का बरं घाबरलास, आणि मला काही होत नाही आहे, तुलाच मधून काय होतंय. चार्ली म्हणतो, मी ठीक आहे. धीरज म्हणतो, तुलाच बोलायचं वाटत नाही ना, मग मला का बोलतोय. चार्ली म्हणतो, मी कुठे काय बोललो. धीरज म्हणतो, किती झालं तरी धीरजचा जीवाभावाचा मित्र होता तो. शिवानी गेल्यानंतर चार्ली त्याची सावली बनवून त्याच्या पाठीशी उभा राहिला होता. त्याला नेहमी सावरत असायचा. दोघं खूप वेळा भांडले होते, पण परत थोड्या वेळात बोलू लागत होते. धीरजचा स्वभाव चार्लीला माहीत होता. त्याच्यासाठी त्याचा इगो खूप महत्त्वाचा असायचा. त्यामुळे जास्त करून चार्लीच माघार घेऊन त्याच्याशी बोलायचा आणि धीरजला सुद्धा तो नाही बोलला तरी करमत नव्हतं. तर आताही तेच झालं होतं. त्या दोघांना एवढं गुलुगुलू बोलताना आणि त्याला इग्नोर करताना पाहून राग आला होता आणि तो राग तो असा बाहेर काढत होता. सरळ सरळ सांग ना, माझ्याशी बोलायचंय पण तुझा युगो मध्ये येतोय. चार्ली, मी असं काही बोललो का, आणि माझा इगो काही मध्ये येत नाही आहे. तू जा बोल तुझ्या बहिणीबरोबर, आता माझी कशाला गरज आहे तुला, ती भेटली ना, आता नेहमी तुझ्याबरोबर असेल. सगो मी कोण आता. धीरज दुसरीकडे मान फिरत बोलतो, हो का, मी कोण आता हे बोलायला बरं जमतं तुला, सारखं मला ब्लॅकमेल करायचं ना. बहीण भेटली आता मला विसरलास, अरे तूच मला विसरलास हे कळतंय. लग्नानंतर बोलशील, कामानिमित्ताने येशील, मोठ्या भावासारखा, असं म्हणत चार्ली त्याला मारायला लागतो. चार्ली बिहेव, आपलं घर नाही आहे इथे मारामारी करायला. धीरज त्याला दूरच ढकलत म्हणतो, अरे तुझी सासरवाडीच तर आहे की, म्हणजे तुझंच घर झालं की. चार्ली बोलतो, शटअप, हलवतो. धीरज म्हणतो. तसं चार्ली हसतच नकारार्थी मान हलवतो. हसतोस काय, आणि तू असं समजू नकोस, या लग्नामध्ये तुझा किती मोठा हात आहे हे मला माहिती आहे. सासूदपणा आणू नकोस, कळलं. धीरज म्हणतो, अरे खरं बाबा, मी फक्त मुलगी दाखवली, बाकी काही नाही आहे. आता अजून काय करू सांग, म्हणजे तुला खरं वाटेल. चार्ली, काही नको सांगूस. बाय द वे, मला तू तुझ्या गर्लफ्रेंडबद्दल कधीच सांगितलं नाहीस. धीरज, सांगण्यासारखं काही असेल तर सांग ना. तरी पण नाही, निम्म वर्ष सील मानवण्यात आले. त्याच्यावर हसतो. चार्ली सुस्कर सोडत बोलतो, तसा धीरज, असंच पाहिजे तुला. धीरज म्हणतो. शिवांशी दारात उभं राहून दोघांना बघत होती. चार्लीकडून तिने त्याच्या मित्राबद्दल खूप काही ऐकलं होतं. त्याचा जीव होता तो, माहीत होतं तिला, आणि दोघांचे भांडणं झाले होते म्हणून कसे तरी वाटत होते तिला. पण त्यांना बोलताना आणि मस्ती करताना बघून तिला आनंद होत होता. तिच्या मागून नेहा आणि आरुषी पण तिथे येत त्यांना बघतात. त्यांचे चालू होते तेव्हा दारात त्यांच्या आईतील कुलकर्णी काकू आणि त्यांची मुलगी येतात. निर्मलाताई आहात का घरात. कुलकर्णी काकू दारातच आवाज देतात. अहो कुलकर्णीताई, बोला ना. निर्मला, काही नाही, साखर देता का जरा, हवी होती. कुलकर्णी काकू वाटीपुढे करत बोलतात. हो हो आणते हा. निर्मला वाटी आत घेऊन जात बोलतात,
आणि इथे दारात उभे राहून टाचा उंचवून त्या दोघी धीरजला बघत होत्या. पण धीरज काय त्यांना दिसत नाही, कारण तो त्यांना पाठमोरा होता. कुलकर्णी काकूंची मुलगीसुद्धा मस्त तयार होऊन आली होती. ही चिंगडी दारातून टाचा उंचावून कोणाला बघत आहे? नेहा म्हणते. कोणाला काय, जिजूंना बघती आहे. आणि या कुलकर्णी काकू पण त्यांना बघायला आल्या आहेत. बघ कशा टाचा उंचावून बघायचे कामं चालू आहेत. आरुषी, अवघड आहे यांचं. एक दिसत नाही तरी बघायचे किती प्रयत्न. एक वाटी साखर नेण्यासाठी दोघी आल्या आहेत. यांचे नाटकं कळत नाही का? शिवांशी मान नकारार्थी हलवत बोलती. निर्मला त्यांना साखर देतात. मग त्यासुद्धा आता नाखुश होत जातात. त्या तिघींना किचनच्या दारात उभं राहिलेलं बघून चार्ली त्यांना आवाज देत त्यांच्याजवळ बोलवतो. स्वयंपाक बऱ्यापैकी झाला असल्याने त्यासुद्धा त्यांच्यावर बसायला येत जातात. त्यांच्या गप्पा चालू होतात. धीरज जरा शांतच होता. तो फक्त हो नाही उत्तर देत होता. तर इथे नेहाबरोबर मिळून चार्ली आरुषीला चिडवत होता आणि ती चिडल्यावर तिची माफी मागत होता. याचं चालू होतं की परत जोशी काकू त्यांच्या दारात येतात आणि निर्मलाला आवाज देऊन दूध आणायला सांगतात. निर्मला गेल्यावर त्या टाचा उंचावून बघत होत्या. पण जसं जोशी काकूत झालं तसं त्यांचं पण धीरजची पाठ होती, त्यामुळे त्यांना तो काही दिसला नाही. आणि निर्मला आल्यावर त्या निघून गेल्या. हळूहळू आई तिला सगळी येऊ नाहीत म्हणजे झालं. आरुषी, मी जाऊन दरवाजाच लावते. नेहा, दरवाजा लावून काही उपयोग नाही. याचे ती येणार आणि दरवाजा वाजवून टाचा उंचावून ते बघणार, शिवांशी म्हणते. हो ना, त्यापेक्षा एक काम कर, बाहेर जाऊन एक बोर्ड लाव. आरुषी, कोणता? चार्ली, शिवांशी आणि नेहा गोंधळून विचारतात. तर धीरज भुवया आकसून तिला बघतो. या घरी नवी नवरी आणि नवरदेव आले आहेत. कोणते हिरो हिरोईन नाही. जे त्यांना बघायला आले आहात आणि जे त्यांना बघायला येणार त्यांनी येताना आहेराने पोशाख घेऊन यावे. मोकळ्या हाताने कोणी यायचे नाही. आणि महत्त्वाचे, नव्या नवरीला आशीर्वाद देताना गिफ्टसुद्धा द्यायचे आहेत, तर ते पण आणावे ही आमची आग्रहाची विनंती आहे. आरुषी कशी आहे हे त्यांना त्या तिघांना माहिती होतं, त्यामुळे ते जास्त काही रिॲक्ट नाही करत. पण धीरज तर डोळे मोठे करून तिला बघत होता. असं कोण करेल त्याला वाटलंच नाही. आरुषीचं ऐकून धीरजचे तर डोळे मोठे होतात. चार्लीपेक्षा डेंजर वाटत होती ही. धीरज मनातच बोलतो, काही काय बोलतेस, कसं वाटेल ते, असं काही करू नका. शिवांशी म्हणते, काही नाही वाटत, यांना असंच करायला लागेल, नाहीतर ही लोक ऐकणार नाहीत. या चाळीतील लोक कशी आहेत मला माहीत आहे. नेहा, जा तू मोठा कार्डशीट पेपर घेऊन ये, आपण त्यावर लिहू का बोर्डवर लावून बाहेर लावू? चार्ली म्हणतो, हो थांब आलेच. नेहा कार्डशीट पेपर, कार्डबोर्ड पेपर, स्केच पेन, ग्लू घेऊन येते. ते तिघे मिळून त्याच्यावर लिहितात. ते लिहित होते तेवढ्यात प्रताप पण तिथे येतात आणि त्यांचे काय चालू आहे ते विचारतात. त्यावर शिवांशी त्यांना सगळं सांगते. मग थांबा, मध्ये अजून एक गोष्ट ॲड कर. प्रताप, कोणती? शिवांशी कॉल आला म्हणून बाहेर गेलो होतो, तर सगळी जावई कुठे काम करतो, कुठे राहतो, शिवांशीच्या सासरी कोण कोण असतं, नको एवढे प्रश्न विचारत आहेत. प्रताप, मग आता यामध्ये काय लिहायचं? आरुषी, मला सुचलं आहे, थांबा मी लिहितो, असं बोलून चार्ली लिहितो. आणि धीरज फक्त या सगळ्यांना बघत होता. झाले हे बघा. चार्ली सगळ्यांसमोर तो पेपर दाखवत बोलतो, या घरी नवीन नवरी आणि नवरदेव आले आहेत. कोणते हिंदी हिरोईन नाही. जे त्यांना बघायला आले आहात आणि जे त्यांना बघायला येणार आहात त्यांनी येताना आहेर आणि पोशाख घेऊन यावे. मोकळ्या हाताने कोणी यायचे नाही. आणि महत्त्वाचे, नव्या नवरीला आशीर्वाद देताना गिफ्टसुद्धा द्यायचे आहे, तर ते पण आणावे ही आमची आग्रहाची विनंती आहे. अजून एक अति महत्त्वाची विनंती वजा सूचना. जो कोणी आमच्या जावईबद्दल विचारेल, जसे की तो काय काम करतो किंवा कुठे राहतो, तर तुमच्यावर योग्य ती कारवाई होईल. कारण आमचा जावई हा साधा व्यक्ती नाही आहे. पुढे जर तुम्हाला काही झालं तर त्याला आम्ही जबाबदार नाही.
आमचं जावई कोण आहे हे तुम्हाला लवकरच कळेल. तो तुम्हाला लवकरच टी व्हीमध्ये दिसेल. तेव्हा मन भरून बघा. आणि हो, तो कोणी साधा व्यक्ती नाही, तर इथे आहे तोपर्यंत नीट राहा. त्याच्याबद्दलचे हे सगळे शब्द ऐकून धीरजचे डोळे तर मोठेच होतात. तो तर डोक्याला हात लावून बसतो. हे सगळं वाचून तिथली लोक तर नक्की त्याला गुंडा समजणार होते. खरं तर हे ऐकून हसायलाच येते. चार्ली हे काय लिहिलं आहे हे सगळं वाचून ते जिजूंना गुंडा समजतील. आरुषी, हो ना भाई, जिजू किती शांत आणि इनोसंट आहेत आणि ते लोक गैरसमज करतील. नेहा शांत आणि इनोसंट काही बोलतीही. शिवांशी मनात विचार करत बोलती, चार्ली हे काय लिहिले, असं काही लिहू नकोस. सगळी लोक काय बोलतील, आम्हाला बोलतील. आम्ही एक गुंड्या मुलासोबत तिचे लग्न केलं आहे आणि महत्त्वाचं हा बोर्ड बाहेर लागणार नाही. प्रत्येकाला शिवांशीच्या नवऱ्याला बघू वाटणार, म्हणून तुम्ही असं कराल का? निर्मला तो बोर्ड वाचत बोलतात. चार्ली, तसं हे सगळं ठीक आहे, फक्त यांच्याप्रमाणे गैरसमज होऊ नये. प्रताप म्हणतो, तुम्हाला नाही माहिती, हा धीरज गुंडापेक्षा कमी नाही आहे. कोणाला शिक्षा करायला लागला ना तर. चार्ली पुढे बोलणार तेवढा त्याचे लक्ष धीरजकडे जाते. धीरज धारधार नजरेने त्याला बघत होता. त्याची ती नजर बघून चार्ली अवंडाच घेतो आणि पुढे बोलायचं थांबतो. शिवांशीचे पण तेव्हाच लक्ष धीरजकडे जाते. त्याची ती नजर बघून ती तर सुद्धा घाबरती. काही नाही, अगं आत्या, असं लिहिलं म्हणजे कोण इकडे येणारच नाहीत. नाहीतर धीरज इथे असेपर्यंत सगळी काही ना काही कारण घरात येतील. असू द्यात. चार्ली तो बोट घेऊन बाहेर जात बोलतो, हा काही ऐकणार नाही, करू द्या त्याला काय करायचं ते. प्रताप म्हणतो, हा झालं आता, कोण येणार नाही, चला आता निवांत जेवण करूया. चार्ली घरात येच बोलतो, हा झालं आहे जेवण. चार्ली, धीरजला घेऊन जा आणि फ्रेश होऊन या. निर्मला म्हणते, मी का? मी कशाला? शिवांशी जाईल ना घेऊन. मी इथे तुम्हाला मदत करतोय. चार्ली, कारण आता एकट्यामध्ये धीरज त्याला खूप बोलेल आणि जमलं तर हातसुद्धा साफ करून घेईल. माहिती होतं त्याला. आणि इकडे शिवांशीचे पण काही वेगळे नव्हतं चालू. मला कशाला हा बाबा काय मला सुद्धा सोडणार नाही. मी जर यांच्याबरोबर गेली तर नक्कीच मला काहीतरी बोलतील. त्यात तो बोर्ड बघून तर नक्कीच पकवणार. मी नाही जाणार. तिच्या मनात चालू होतं की शिवांशी तू जा त्यांना घेऊन. निर्मला म्हणते, मी कशाला जाईन, मी आईला मदत करते ना. शिवांशी पण बाजूला होत बोलते आणि डोळ्यांनी चार्लीला जायला सांगते. तर चार्ली तिला म्हणतो, मला वॉशरूम कुठे आहे सांगा, मी जातो. तसं पण फक्त हँडवॉश करायचं आहे. त्यांचे डोळ्यांचे इशारे तो बघत होता, त्यामुळे तो स्वतः बोलतो. त्याला कळत होतं त्याच्यापासून वाचवण्यासाठी हे सगळं चाललंय. मग प्रताप त्याला धीरजला किचनच्या बाजूला असलेल्या वॉशरूममध्ये घेऊन जातात. सगळे जेवायला बसतात. निर्मला यांनी शिवांशीला धीरजच्या आवडीचे पदार्थ आधीच विचारून घेतलेले असतात. शिवांशीला कालच नीलम आणि प्रीतीने सांगितलेलं. निर्मला यांनी धीरजसाठी वरण भात, मटकीची सुकी भाजी, चपाती, भजी, पापड आणि गोडात बासुंदी केली होती. अगदी हलकंसं आणि साधं जेवण केलं होतं. तरीसुद्धा धीरजने फक्त थोडीच बासुंदी घेतली आणि भजीसुद्धा एकच घेतली. पहिला घास खाल्ल्यावर धीरजला त्याच्या आईची आठवण येते. त्याच्या आईच्या हाताला सुद्धा अशीच चव होती. धीरज, जेवण आवडलं का? निर्मला म्हणते, हो, खूप छान झालं आहे. माझ्या मॉमच्या हातालाही अशीच चव होती. धीरज स्मित करत बोलतो, हो का? लागलं तर अजून घे, लाजू नकोस. प्रताप म्हणतो, हो नक्की. धीरज किंचित हसत म्हणतो, आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.